एक महिना जाऊ द्या म्हटलं, पुढच्या महिना अजून खर्च आहे मला. आदिवासी नेता आबा बिरसा मुंडा यांचा विचारांचा जय असो, विजय असो, विजय असो. माता सावित्री यांच्या विचारांचा विजय असो, विजय असो, विजय असो. धन्यवाद. खूप धन्यवाद सर. सहारे सरांनी खूप सुंदर शब्द रचना केली आणि डॉक्टर सुरेश माने सर यांच्या वाढदिवसाला त्यांनी ती अर्पण केलंय. खूप खूप धन्यवाद. यानंतर वर्धेचे प्रमोद जगताप सर हे सरांना 5,000 रुपये देऊन त्यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना त्यांच्या वाढदिवस साजरा करत आहे. सगळ्यांनी शाळेला जाऊन सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या. संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुरेश माने सर आपलं वक्तव्य सादर करतील अशी मी त्यांना विनंती. बहुजन समाज के सारे महापुरुषों को सबसे पहले विनम्र अभिवादन करके आज नागपुर जिला की तरफ से बहुजन महिला अधिकार परिषद, इस परिषद के अध्यक्ष आदरणीय विश्रांति ताई धामरे जी, मंच पर विराजमान आज इस परिषद के लिए उपलब्ध हुए हमारे सारे आदरणीय वक्तागण, नंदाताई कुकर, हमारे सुनंदाताई वालदे, WPI के हमारे महिला लीडर्स, बाकी सभी महिला फ्रंट के सभी जिम्मेदार साथी और आज इस कार्यक्रम में उपस्थित आप सभी साथियों, भाई और बहनों, चंद बातें रखनी है. वैसे आप लोगों ने बहुत सी बातें बताई के दिन जन्मदिन है. एक्चुअली जो मन से चलाते हैं इन लोगों का फर्ज होता है ये रखें. ये काम मेरा नहीं है. रमेश पाटिल से लेकर डॉक्टर घोनमोड़े हो, धामरीताई हो, ये आप लोगों का फर्ज होता है कि हम अपनी मूवमेंट की बात रखें, नहीं तो फिर मूवमेंट गलत तरह से पेश आती है, गलत तरह से लोग समझते हैं और फिर उसका बेमतलब जो मतलब नहीं निकालना चाहिए. मूवमेंट चलाते वक्त अपने विरोधी कौन से हथियार इस्तेमाल करते हैं, उन हथियारों को समझकर आपने उनका मुकाबला करना चाहिए. और आदिवासी को गलत फहमी में रखने के लिए, बाबा साहब का मॉडल उन्होंने एक्सेप्ट नहीं करने के लिए ये जो गलत फहमियां पहनाते हैं. वैसे शुरू के हमारे करियर में, मूवमेंट के करियर में बाबासाहेब आंबेडकर आणि आदिवासी समाज आणि गैरसमाज, आपले यवतमाळचे जुने जाणते आदिवासी कार्यकर्ते डॉक्टर व्यंकटेश आत्राम यांनी एक पुस्तिका लिहिली होती की आदिवासी समाजानं का स्वीकारलं पाहिजे. ती पुस्तिका मी मला वाटतं 84-85 ला वाचली. आप लोगों को, कितने लोगों को मिली होगी पढ़ने के लिए? क्योंकि मूवमेंट चलाते वक्त अपना डॉक्यूमेंटेशन बनाना पड़ता है. ओरली टॉक उतने ज्यादा मायने नहीं रखते और इसीलिए डॉक्यूमेंटेशन होना बहुत जरूरी है. तो एक हफ्ते में मैंने कितना ट्रैवल किया एक बात छोड़िए, कितनी मीटिंगें करी है छोड़िए,
लेकिन एक ही हफ्ते में मैंने 2 बुकलेट सब्जेक्ट को लेकर अपने आंदोलन से जुड़ी हुई। हमें लेखक बनने का शौक नहीं है, लेकिन हमें मूवमेंट के लिए लिखने का शौक है, और इसलिए एक हफ्ते में 2 बुकलेट आपके सामने है। तुम्ही म्हणाला वाढदिवसाच्या निमित्ताने माने सर तंदुरुस्त राहो, मला काळजी तुमच्या सगळ्यांची आहे। जेवढा मी धावतो तेवढं तुम्ही धावता का स्वतःला विचारा। जेवढा मी ट्रॅव्हल करतो तेवढा तुम्ही करता का स्वतःला विचारा। जेवढे मी कार्यक्रम करतो तेवढे तुम्ही करता का औषध घेऊन सुद्धा स्वतःला विचारा ना। शारीरिक स्वास्थ्य आशावरती नसतं, तुम्ही एखाद्या विषयामध्ये किंवा मूवमेंट मध्ये किती इन्व्हॉल्व होता ते तुमचं सोर्स ऑफ एनर्जी असतं। तुमची एनर्जी येते कुठून? तुमची एनर्जी तुमच्या इन्व्हॉल्वमेंटमधून येते, आणि म्हणून या निमित्तानं तुम्हा सगळ्यांना एक फटका मारायची संधी तुम्ही मला दिली, आणि ते मी सहजासहजी सोडत नाही। जे प्रॅक्टिकली खूप कमी वर्क करतात त्यांची कमिटमेंट सुपरफ्लुअस आहे, कमजोर आहे, इन्व्हॉल्वमेंट कमजोर आहे, आणि ज्यांची इन्व्हॉल्वमेंट जास्त असते ना ते आपोआप कबीरासारखे बाहेर फिरतात, त्यांना काही होत नाही। आणि म्हणून मी गेल्या 40 वर्षात कधी माझं डोकं दुखलं, पोट दुखलं, काही दुखलं, मी गेल्या 40 वर्षात कधी कोणासमोर मांडलेलं नाही, आणि आगामी दिवसात सुद्धा मांडणार नाही। कारण हा जो कॉन्फिडन्स असतो ना, हा कॉन्फिडन्स तुमचं स्वतःचं शरीर, स्वतःचं मन याच्यावरती तुम्ही किती कंट्रोल करता त्याच्यावरती अवलंबून असतं। काल कार्यक्रमाला 2 कार्यकर्ते आजारी पडले, मला म्हणाले सर आम्ही येऊ शकत नाही। म्हटलं कार्यकर्त्यांना आपल्या शरीराला सुद्धा सांगता आलं पाहिजे, उद्या माझा कार्यक्रम आहे, तुला आजारी पडता कामा नाही, तर तुम्ही शरीरावरती कमांड करा, हे करता आलं पाहिजे। हे जर तुमच्यात ताकद नसेल, ही जर तुमच्यात ऊर्जा नसेल, तर मग मात्र तुम्ही अनेक कारणं सांगता म्हणून तुम्ही मला शुभेच्छा देता ते चांगलं आहे, पण मला वाटतं माझ्या शुभेच्छेची तुम्हाला सगळ्यांना गरज आहे। कारण तुमच्या हातातला पैसा सुद्धा, पैशाच्या बाबतीत माझं समीकरण साधं आहे, आणि ते मी अनेक वेळा उघडपणे बोलून दाखवलंय। जे काय आहे ते फुले आंबेडकरांच्या मुळे, मग त्यांच्यासाठी सगळं लागलं तरी चालेल ही भूमिका घ्यायची लागते, नाहीतर मग बचाव आंदोलन काय बचाव करून करणार नाही। आणि मी तर उघडपणे आयुष्याचं तत्वज्ञान मानतो, जी माणसं पैसा वाचवायला बघतात, जी माणसं आदिवासी सन्मान दिवस झाला, आणि आपण व्यवस्थेला प्रश्न विचारतो, नेहमीच विचारतो की ज्या भारताच्या महिला राष्ट्रपती आहेत त्या राष्ट्रपती महिला म्हणून राष्ट्रपती पदावर विराजमान आहे, महिला म्हणून, आदिवासी महिला म्हणून आदर आहे, पण त्या पदावरती विराजमान असणारी आमची आदिवासी महिला आदिवासी विश्व दिनाच्या निमित्तानं देशातल्या आदिवासी बांधवांना शुभेच्छा तरी देऊ शकते का? आणि उत्तर आलं नाही देऊ देती नाही। मला वाटतं त्यांचं 3रं वर्ष आहे, ते शुभेच्छा वगैरे देत नाही। का देत नाही? तर अधिकृतरित्या भारत सरकार या देशामध्ये कुणी आदिवासी आहे असं मानत नाही। अधिकृतरित्या जगाच्या अनेक फोरमवरती, व्यासपीठावरती भारत सरकारची भूमिका राहिली काँग्रेसच्या कालखंडापासून, आत्ताचीच नाही, काँग्रेसच्या कालखंडापासून 2 भूमिका राहिल्या। एक, आदिवासी भारतामध्ये कुणीही नाही। नंबर 2, जाती हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये जगाने दखल द्यायची नाही। या 2 प्रश्नाच्या माध्यमातून पूर्वीचं काँग्रेस सरकार
आणि आताचं बीजेपी सरकार आदिवासीचं स्वतंत्र अस्तित्व न मान्य करायचं, ना जातीच्या प्रश्नाबाबत कुठल्या परकीय देशानं आम्हाला विचारावं, त्याच्यासाठी संधी नाही द्यायची म्हणून जातीयता आमचा अंतर्गत प्रश्न आहे. या पद्धतीनं जेव्हा दोन्ही भूमिका मांडल्या तेव्हा आजकाल आपली महिला परिषद भरवण्याची पाठीमागची आणखी एक भूमिका, आजकाल या देशामध्ये हिंदू राष्ट्राचा फार बोलबाला सुरू आहे. अनेकांना म्हणणं आहे की आमचं हिंदू राष्ट्रच आहे. आपला प्रश्न आहे, हिंदू राष्ट्रात जर पुन्हा निर्माण झालं तर महिला कुठे असतील? तुम्ही कुठे असाल? तुमचं स्थान कुठलं असेल? मग ज्याला याची चिंता आहे की जर हे पुन्हा चक्र उलट फिरायला लागलं तर आपण कुठे असू? आजपर्यंत सकारात्मक दृष्टिकोनातून जो केलेला प्रवास आहे तो पुन्हा नकारार्थी मागच्या बाजूला. आणि मग याच्यासाठी आधुनिक कालखंडात जर कुणी मांडणी करणार असेल तर त्याचा विरोध करण्याची तयारी नको. म्हणून महिला परिषदेचा जो कॅनव्हास आहे तो फक्त महिलांच्या अधिकारापुरता कधीच मर्यादित नसतो, कारण शेवटी कुणाच्याही अधिकाराचा लढा हा व्यवस्था आणि सरकार या दोघांशी टकराव घेतल्याशिवाय तो पुढे जात नाही. दोघांशी टकराव झाल्याशिवाय पुढे जात नाही. कारण अधिकार कुणाचे असो, एससी म्हणून पुरुषांचे असो, एसटी म्हणून अगदी आदिवासी पुरुषांचे असो, किंवा महिला म्हणून मग एससी एसटी ओबीसी मायनॉरिटी कुणी असो, यांच्या अधिकाराची जेव्हा बात होते तेव्हा तुम्हाला सामाजिक व्यवस्था आणि राजकीय व्यवस्था यांच्या विरोधात लढल्याशिवाय पुढे जाता येत नाही. आणि हे लढण्याचं सामर्थ्य या सामाजिक परिषदेमधून येत असतं. त्यामुळे तेवढ्या संकुचित अर्थानं ह्या परिषदा नसतात. बाबासाहेब आंबेडकरांची जी 1942 सालची नागपुरातली पहिली अस्पृश्य महिला परिषद आहे, त्याचं भाषण काढून बघा. एका बाजूला तुम्ही सामाजिक गुलामीतून बाहेर पडा आणि दुसऱ्या बाजूला राजकीय अर्थाने देखील तुम्ही चळवळीत सक्रिय व्हा. या दोन्ही अर्थाचा संदेश 42च्या बाबासाहेबांच्या भाषणात आहे.